नमस्कार. तर आज आपण पाहूया की वोटिंग ट्रेंड कसे फेल झाले फिनालेच्या अगोदरचे. तर आपण सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पाहूया की काल फिनाले झाला. त्यामध्ये सूरज चव्हाण विनर ठरला, तर अभिजित सावंत रनर अप. तर थर्ड नंबरला होती निकी, फोर्थला DP, फिफ्थला अंकिता आणि लास्टला जान्हवी. तर आपण हे पाहिलेलं आहे. तर मोठमोठ्या यूट्यूबरांनी खूप लेटेस्ट वोटिंग ट्रेंड, फायनल वोटिंग ट्रेंड खूप काही केलं. तसं मीही केलं, माझं पण चुकलं. आणि पण आपण पाहिलं असेल की सगळ्यांनी निकीला किती नंबरला पाठवलं होतं? 5 नंबरला. DPला खूप सपोर्ट मिळतो आहे. काय काय बोलले, DP 3 नंबरला, अंकिता 4 नंबरला, असं खूप काय झालं. निकीला कायम निगेटिव्ह दाखवण्यात गेली. निकीने डायरेक्ट 3 नंबरच गाठला. तर असं नाही म्हणता की पूर्ण खोटे ठरले. तर 1 नंबरला सगळ्यांनी सूरजला दाखवलं, ते खरंच होतं. अभिजित सावंतला दाखवला, ते पण खरंच होतं. पण 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर पूर्णपणे चुकलेले आहेत. तर आपल्याकडं खूप मोठे यूट्यूबर आहेत, बिग बॉसचेच स्पेशल आहेत ते, की ॲक्ट समजू शकता. तर त्यांचंही चुकलेलं आहे ते, कारण की ते बनले होते की निकी 5 नंबरला आहे, अजून अंकिता 4ला, अजून DP 3ला. ते सगळेच फेल झालेले आहेत. तेच नाही, भरपूर फेल झालेले आहेत. मी सुद्धा थोडं माझ्याकडून पण चुकलं, कारण की मी पण निकीला 5 नंबरला दाखवलं होतं. असं नाही की मी लय खरा आणि सगळे लय बरोबर, असं काही नाही की त्याच्यामुळं. तर वोटिंग ट्रेंडवर एवढा विश्वास ठेवा. हां, तुम्ही 50% ठेवू शकता, कारण की 50% अंदाज कोणाचाही बरोबर येतो. तसं म्हणलं की सगळ्यांनी सूरज चव्हाणला 1 नंबरला दाखवलं, 2 नंबरला अभिजितला दाखवलं. फक्त 3, 4 आणि 5 हे 3 आकडे चुकले. 6वं पण काही जणांनी बरोबर दाखवलं. तर असं होतं ते. त्यामुळे सगळ्यांनी पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण की महाराष्ट्राची जनता काय विचार करते हे आपण फक्त एका खोलीत बसून नाही डिक्लेअर करू शकत. आपण घर बसल्या आपापले वोटिंग ट्रेंड बनवतो, काय काय करतो. आपल्याला आवडत होती, आता निकीला कुणाला आवडत नव्हती, तर निकीला लोकांनी 5 नंबरला घातलं. DP आवडते, अंकिता आवडते, 3, 4ला आणून ठेवले. तर हे असं होतं वोटिंग ट्रेंडचं. तर तुम्हीही थोडं व्यवस्थित पाहत जा. तर तुम्ही तुमचे स्वतःचं मनाचं ऐकत जा, कारण की वोटिंग ट्रेंड हे फक्त मनाचं असतं ते. त्याच्यामुळं असं आहे ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.